नमस्कार, मी तुषार देशमुख या युवाशाही ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्याशी संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण मागील अनेक दिवसापासून तब्बल 9 महिन्यापासून शिक्षक भरती प्रक्रियेची सर्व राज्यातील अभियोग्यताधारक चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत। त्याच दरम्यान राज्यामध्ये 67,000 रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे, अर्थातच रिक्त पदे निर्माण झाली आहेत। पण त्या पद्धतीने राज्य सरकारची परिणामी शालेय शिक्षण विभागाची उदासीनता वेळोवेळी दिसून येत आहे। मागील कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सहकार्याने मुंबई, पुणे व विविध विभागात जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर अनेक आंदोलने, मोर्चे या माध्यमातून आपण शिक्षक भरतीविषयी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे। त्याच दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशन 2023 या दरम्यान आपण दिनांक 11 डिसेंबर 2023 सोमवारपासून लाक्षणिक बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता। युवाशाही असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित या आंदोलनास राज्यातील अभियोग्यताधारक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्या आंदोलनाच्या 5व्या दिवशी नियमाप्रमाणे आपल्या सर्व 5 शिष्टमंडळ प्रतिनिधींना माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी चर्चेसाठी पाचारण केले। त्या चर्चेमध्ये आपण प्रामुख्याने आपल्या प्रमुख मागण्यांसह व सर्व अभियोग्यताधारकांची निगडीत सर्व समावेशक व हिताच्या मागण्या घेऊन आपण त्यांच्याशी चर्चेसाठी गेलोत। तर त्यामध्ये आपल्याला त्या चर्चेतून शिक्षण मंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेदरम्यान आपण आपल्या ज्या मागण्या घेतल्या होत्या त्यामध्ये प्रथम मागणी होती पवित्र पोर्टलमधून 1 ते 12 ही पदभरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार 100% एकाच टप्प्यात करण्यात यावी। सोबतच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीत स्थानिक स्वराज्य संस्थांची सेमी इंग्रजी माध्यमांना व इतर कोणत्याही माध्यमांना प्राधान्य न देता गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी। सोबतच प्रत्येक केंद्र शाळेत 2022-23 शिक्षक भरती पवित्र पोर्टलमधून कला, कार्यानुभव, क्रीडा, शारीरिक शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्यात। आणि जे उमेदवार लिस्ट लागल्यानंतर, कारण की 2017 जी आपल्याला नाहक त्रास भोगावा लागला, कारण 2017च्या शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त अपात्र गैरहजर म्हणजे अर्थातच वेटिंग लिस्ट ही पदभरती प्रक्रिया अजूनही चालूच आहे। म्हणजे तब्बल 5 वर्ष यामध्ये उमेदवारांना नाहक त्रास भोगावा लागला, ती पुनरावृत्ती होऊ नये ह्यासाठी वेटिंग लिस्टची मागणी आपण प्रामुख्याने केली। सोबतच आपण ह्या माध्यमातून जे TET बोगस घोटाळ्यातील 9,501 बोगस उमेदवार होते त्यांच्यावर अद्यापपर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही। आजपर्यंत या घोटाळ्यामध्ये जे अधिकारी समाविष्ट होते त्यांच्यावर मागील काळातही कार्यवाही झाली व अगदी 8 दिवसापूर्वी तत्कालीन परीक्षा परिषदेचे आयुक्त यांची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली। परंतु याचा मुख्य भाग असलेले 9,501 बोगस प्रमाणपत्रधारक व अधिकारी व बोगस प्रमाणपत्रधारक यांच्यामध्ये समन्वय घडून आणलेले प्रामुख्याने 500 दलाल यांच्यावर अद्यापपर्यंत कार्यवाही झाली नाही। ती कार्यवाही करण्यात यावी ह्यासाठी आपण तीही मागणी प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आली होती। आणि ह्यामध्ये आपण प्रामुख्याने ह्या सर्व मागण्यांसह BCom BEd धारक ह्यासोबत प्रकल्पग्रस्त ह्या उमेदवारांना न्याय देऊन जे बोगस उमेदवार इन झालेत, जे अपंग उमेदवार इन झालेत ह्यांच्यावर तातडीने त्या प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांना भरती प्रक्रियेत समाविष्ट न होण्यासाठी पाबंद घालण्यात यावेत। सोबतच आपण दुसरा प्रामुख्याने मुद्दा म्हणजे क्रीडा प्रमाणपत्र ह्याची पडताळणी करण्यात यावी। प्रामुख्याने या तिन्ही प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी ही समांतर आरक्षणाच्या बोगस प्रमाणपत्राची ही मागणी आपण प्रामुख्याने समाविष्ट केली। एकंदरीत ही मागण्या आपण आपल्या प्रामुख्याने लेटर हेडवरती युवाशाही असोसिएशनच्या अधिकृत ह्यामध्ये घेण्यात आल्या होत्या निवेदनापूर्वी। आणि सोबतच चर्चेअंती झालेल्या मुद्द्यांमधून आपण विस्तारित चर्चा करूया। 1 ते 12 ही गुणवत्तेनुसार 100% रिक्त पदांची भरती प्रक्रिया 80% वित्त विभागाच्या मान्यतेनुसार लवकरच प्रारंभ करणार आहोत। त्यानुसार आपण जी प्रत्येक केंद्र शाळेवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत जी शारीरिक शिक्षण, कला, क्रीडा ही जी पदे भरणार आहेत ती प्रामुख्याने आपण त्यांना प्राधान्य देणार आहोत असेही शिक्षण मंत्री महोदयांनी आश्वासित केले। सोबतच जो गुणवत्ताधारकावर अन्याय करून जी
अपात्र लोक इन होत होती, तो 2021चा शिक्षण क्षेत्रातील महाव्यापम घोटाळा म्हणजे TET बोगस, ह्यावर चर्चा करताना शिक्षण मंत्री महोदयांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करीत व फोनवरही चर्चा केली. आमच्या प्रत्यक्ष सर्व युवाशाही असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या समक्ष त्या चर्चेदरम्यान त्यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात TET बोगस ह्या विषयाविषयी, तर ह्यामध्ये प्रामुख्याने ती क्रीडा शारीरिक शिक्षण ही पदेही भरण्याचे आश्वासित केले. मागील कालावधीमध्ये अनुसरायची व समांतर आरक्षण ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ताधारकावर अन्याय झाला. 880 अगेन्स्ट गेली होती. त्या भरतीची पुनरावृत्ती या भरतीमध्ये पदभरतीमध्ये होऊ नये ही मागणी आपण प्रामुख्याने केली. व एकंदरीत BCom BEd धारक यांना सर्व पदवीधारक असून त्यांनी सर्व परीक्षा पात्र असूनही त्यांना अद्यापर्यंत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विशिष्ट संधी देण्यात आली नाही, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये ही मागणी प्रामुख्याने केली आहे. त्यावरही तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. यासोबतच आपल्या झालेल्या चर्चेदरम्यान आपण जे TET बोगसवर जे बोलत होतो त्या माध्यमातून आपण कमिशनरांशी त्यांनी फोनवर वार्तालाप करीत तात्काळ माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यास सांगितले. ही मागणी आपल्या सर्व गुणवत्ताधारकांच्या नक्कीच आपल्याला न्याय मिळवून देणारी आहे. आपण याबाबत युवाशाही असोसिएशनच्या वतीने अविरतपणे पाठपुरावा करणारच आहोत शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी या माध्यमातून सर्व युवाशाही असोसिएशनच्या शिष्टमंडळासमवेत शिक्षण मंत्री महोदयांनी आपली शिक्षक भरती प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात येत आहे. त्यामुळे मला थोडासा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या ही कालावधी पूर्णत्वास जाईपर्यंत वेळ मागितला. त्या मागणीप्रमाणे आपण सामंजस्याची भूमिका घेऊन तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करून पुढील प्रशासनास परिणामी शिक्षण मंत्री महोदयांना याबाबत या कारवाईसाठी वेळ दिला व सोबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. उद्याही अगदी 2 दिवसामध्ये सुट्ट्या असल्याने शनिवार आणि रविवार विधिमंडळाचं कामकाज सोमवारपासून परत चालू होणार आहे. आपल्याला परत भेट घेण्यासाठी त्यांनी पाचारण केले. त्यावर आपण अधिक सविस्तर अजूनही या मुद्द्याशी संक्षिप्त स्वरूपात चर्चा करणारच आहोत. तरी या युवाशाही असोसिएशन आयोजित राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्याशी इतिवृत्तांत व्यक्त होण्याच्या दृष्टीने व चर्चा करण्याच्या दृष्टीने व आपल्यापर्यंत संबंधित आंदोलनाविषयी अपडेट्स व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपले संवाद साधण्यासाठी आलो होतो. तत्पूर्वी यथार्थ इथेच थांबूया. नवीन माहितीसह अजून पुन्हा भेटूया याच प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद.